आज आपण या व्हिडिओमध्ये 4R ही जागतिक लेवलवर वापरली जाणारी एक मेथड आहे किंवा एक टर्म आहे ती पाहणार आहोत. 4R म्हणजे काय? आर म्हणजे राईट. आणि त्या राईट कोणत्या 4 गोष्टी आहेत जे शेतकरी बांधवांनी केल्या पाहिजेत? तर राईट मतलब पहिली आहे की योग्य स्त्रोत. तुमचा स्त्रोत कोणता असणार आहे? अन्नद्रव्य टाकण्याचा. त्याच्यामध्ये शेणखत असेल, जैविक असेल, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम आहेत, नंतर परत पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये प्रमाण, योग्य प्रमाण, की तुम्ही किती प्रमाणामध्ये हे जे खत आहे ते टाकणार आहे हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये योग्य जागा, कोणत्या जागी तुम्ही खत टाकलं पाहिजे. जैविक खत जे जीवाणू अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात याची फवारणी करून चालेल का? तर नाही, तर ते मुळाच्या कक्षेमध्ये गेलेत. किंवा तुमचे रासायनिक खत आहेत ते कधी कधी शेतकरी वरूनच टाकून देतात, तर ते माती आड झाले पाहिजेत, बरोबर. तर त्यासाठी जागा महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट आहे की याच्यामध्ये वेळ महत्त्वाची आहे की कोणत्या वेळेत कोणतं टाकलं पाहिजे. शेतकरी बांधव उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकतात, बरोबर. पाऊस चालू आहे आणि तुम्ही त्यात वॉटर सोल्युबल विद्राव्य खत सोडून चालेल का? तर हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 4R ही जागतिक लेवलवरची आहे, ही टर्म आहे. त्याच्यामध्ये जागतिक लेवलवरचे जे शेतकरी आहेत, मोठमोठे शेतकरी, ते शेतकरी ह्या 4 गोष्टीचा अभ्यास करतात. मी कोणतं पीक लावणार आहे आणि ह्या पिकासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत आणि किती प्रमाणात गरजेच्या आहेत ह्याचा अभ्यास करून ते स्त्रोत त्यानुसार ते घेतात, त्यानुसार त्याचं ते प्रमाण घेतात, त्यानुसार त्याची ती जागा निवडतात आणि त्यानुसार त्याचं ते वेळ ठरवतात. म्हणजे जसं की आता आपण ऊस घेतला, ऊसामध्ये शेणखत टाकतात काही शेतकरी पहिल्यांदा, त्यानंतरनं ऊस लागवड करून घेतात, त्यानंतरनं रासायनिक, कधी कधी ते बेसलोस टाकत नाहीत, पण पहिली बाळबांधणी करताना ते रासायनिक टाकतात. पण ती कशी टाकतात? तर रासायनिक खत टाकून त्याला कुळवाच्या साहाय्याने किंवा बैलाच्या साहाय्याने किंवा मजुराच्या साहाय्याने त्याला ती भर लावतात, ती बाळबांधणीमध्ये लावतात. आता जागेचा विषय, ज्यावेळेला ऊसाची मोठी बांधणी केली जाते त्यावेळेस शेतकरी बांधव काय करतात? मोठा डोस जो म्हणला जातो की दुसरा डोस मोठा टाकतात, तर तो डोस टाकून मग माती आड करून दिला जातो. आणि वेळ कोणती असते, म्हणजे जर ऊसाचं घ्यायचं झालं तर शेतकरी हे पावसाळा लागायच्या आधी मोठी बांधणी करून घेतात, रासायनिक खत टाकून भर लावून हा पाऊस सुरू व्हायच्या आधी ही गोष्ट करून घेतात. त्यामुळं फायदा असा होतो की जूनमध्ये जसा तुमचा सुरू होतो मान्सून, तसं तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत ती पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते, पिकाला अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात. सो कोणतंही पीक लावताना 4R कन्सेप्ट ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हा माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.